स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर इथे दुपारचे 12 वाजलेले आहे आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आहे. संडे असल्यामुळे आज थोडा आरामात स्वयंपाक सुरू आहे. तर इथे आज सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे लाईट थोडा कमी दिसत आहे, कारण बाहेर असं ऊन म्हणून नाहीच आहे. पूर्ण आभाळ असं काळं आलेलं आहे. पावसाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. सकाळपासून सतत पाऊस आहे आमच्याकडे. बघू शकता बाहेर पाणी चालू आहे. त्यानंतर इकडे कपडे वगैरे मी धुवून घेतलेले आहे. पाऊस असल्यामुळे जास्त काही आज कपडे काढलेले नाही. आणि इकडे पण बघू शकता मी दाराला इथे थोडं पॉलिथिन सध्याचं तात्पुरतं लावलेलं आहे, कारण दार ओलं होऊ नये म्हणून. दार नवीन आहे त्याच्यामुळे मग ते पावसामुळे फुगतं आणि त्याचं जे वरचं कवर असतं ते पण निघून जातं. त्याच्यामुळे सध्याची मी ती पॉलिथिन लावलेली आहे. नंतर पुढे व्यवस्थित दाराच्या वरती लावून घेणार, म्हणजे पावसाळ्याभर प्रॉब्लेम येणार नाही. कारण पाऊस असा खिडकीतून आला की दार पूर्ण ओलं होतं आणि ते घरामध्ये पाणी येतं. त्यानंतर इथे वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि इथे मी पत्ताकोबीची भाजी करत आहे. पत्ताकोबीची भाजी तर मला बिलकुल आवडत नाही, मुलीला आवडते. त्यामुळे मग तिच्या आवडीनुसार मी भाजी बनवत असते आणि सोबतच वरण भात आहे. त्याच्यामुळे थोडीफार खाऊन घेते मी, पण मला सहसा पत्ताकोबी आवडत नाही. बटाटे टाकून करत असते मी. आणि त्यानंतर इथे वरण भात झालेला आहे. आता इथे भाजी फोडणी देते, कारण आज रविवार आहे त्याच्यामुळे सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे. तर लवकर तरी कोणी जेवण करणार नाही, त्याच्यामुळे मग निवांत स्वयंपाक होते. आणि काय झालं, मी पत्ताकोबी वगैरे चिरून घेतली, टमाटर मिरची चिरलेले आहे. नंतर लक्षात आलं की आलं लसूण पेस्ट मी तयार केलेलीच नव्हती. मग आता म्हटलं चला वेळेवर पटकन करून घेते. इकडे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. नंतर लसूण सोलून घेतलं आणि लगेच आलू लसूण पेस्ट तयार केली. मी सहसा करून ठेवत नाही, कारण भाजी करते तेव्हाच करत असते खलबत्त्यामध्ये, आणि फ्रीजमध्ये करून तर ठेवतच नाही. कारण काय होतं की जी आपण रोज ताजी बनवतो त्याची टेस्ट वेगळीच असते आणि जी बनवून ठेवलेली असते ती वेगळीच वाटते. त्याच्यामुळे मी ताजीच करून ठेवत असते रोज खलबत्त्यामध्ये. थोडं जर मसाल्याची भाजी असली तरच मग ते वाटण मी जास्त करत असते. त्यानंतर इथे भाजी वगैरे फोडणी देऊन झाली की लगेच मला चपात्या वगैरे बनवून घ्यायच्या आहे. आणि काय आहे की पावसामुळे काही सुचत नाही आहे. असं बाहेर रविवार म्हटलं तर बाहेर थोडं जायचं असते, पण पावसामुळे कुठे निघता येत नाही, काहीच नाही. कारण रात्री पण भरपूर पाणी आलेलं आहे आणि आज सकाळी पण भरपूर असा पाऊस आहे. असं हवा वादळ नाही, पण पाऊसच जास्त आहे. असं वाटतं की पावसाळा खूप सुरू झालेला आहे, म्हणजे यावर्षी लवकरच पावसाळा चालू झाला असं वाटत आहे. कारण काय आहे की मे महिना तर पूर्ण ऊन असतो आणि जूनमध्ये पण ऊन असतं बऱ्यापैकी. पण आता मे तर पूर्ण पावसातच गेलेला आहे, असं जाणवलंच नाही यावर्षी उन्हाळा. एप्रिलमध्ये थोडंफार ऊन वाटलं, त्यानंतर मे तर अख्खा असंच वातावरण आहे, कधी ऊन कधी पाऊस. ऊन तर सहसा आता 8-15 दिवसापासून ऊन आमच्याकडे नाहीच आहे. सकाळी थोडंसं ऊन आलं की दुपारी लगेच आभाळ भरून येतं. त्यानंतर इथे भाजी फोडणी देऊन झाली की लगेच मला चपात्या करायच्या आहे. आणि ओट्यावर मी अशा प्रकारे पेपर ठेवते, कारण काय आहे की मग पोळी लाटताना पीठ वगैरे सांडतं, ते पेपरवर सांडलं की मग ते बरं राहतं. म्हणजे मग आपण काढू शकतो पेपरमधलं, आणि ओट्यावर जर सांडलं तर मग ते पुसायला जड जातं. त्यामुळे मग मी असा पेपर ठेवून देत असते. आणि चपात्या झाल्या की तो पेपर मग नंतर डस्टबिनमध्ये टाकून देते. त्यानंतर इथे चपात्या करून घेते, कारण आता 12:30 होत आलेले आहे. त्याच्यामुळे मग आता 12-1ला जेवण सर्व करू, त्याच्यामुळे मग लगेच चपात्या पण करून घेते. चपात्या केल्या की मग मला गॅस ओटा साफ करायला बरं होतं. मला त्रिकोणी चपात्या किंवा गोल याच प्रकारच्या येते, बाकी दुसऱ्या प्रकारच्या जमतच नाही. गोल अशा करते मी, पण या पण मला इतक्या परफेक्ट येत नाही. तरी पण मग कधी कधी एखादी वेळा करून बघते. सहसा मी त्रिकोणीच चपात्या करते आणि गोल एखादी वेळा करते, पण ती कधी फुगते कधी नाही फुगत, म्हणजे इतक्या परफेक्ट नाही येत मला. तर अशा पद्धतीने चपात्या पण करून घेते. आणि आता परत पाऊस सुरू झालेला आहे, कारण मला आत बाहेर करावं लागत आहे. कारण कपडे बाहेर आहे, ओले तर होत नाही, पण जर पाऊस खूप असा आला, दिशा बदलली की मग ते एकदम कपडे ओले होतात. तर इथे चपात्या वगैरे करून झाल्या आहे की नंतर पूजा पण व्हायची आहे. आणि सकाळचे कामं सर्व आटपून घेतलेले आहे. धुणं भांडी कपडे आंघोळी वगैरे सर्व झालेलं आहे, फक्त स्वयंपाक बाकी होता. सकाळचा काही मी व्हिडिओ शूट केलेला नाही, त्याच्यामुळे डायरेक्ट मी तुमच्याशी दुपारचं जेवण काय आहे ते शेअर करत आहे. तर आज बघू शकता पोळी छान फुगलेली आहे. कधी कधी छान होते तर कधी नाही फुगत. सहसा मग मी गोल करतच नाही. तर अशा पद्धतीने माझ्या चपात्या वगैरे करून झाल्या की त्यानंतर मला परत कोशिंबीर पण करायची होती. त्यासाठी दही आणायचं आहे. दही आणलं की नंतर ते पण करून घेणार.
सर्वत्र पाऊस चालूच आहे आता. हा पुणेमध्ये तर खूपच पाणी चालू आहे. रोज बातम्यामध्ये, पेपरमध्ये, न्यूजमध्ये येतच असते. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्येच पाऊस लवकर सुरू झालेला आहे. सहसा 7 जूननंतर पाण्याचं चालू होतं, पण यावर्षी मेमध्येच सुरू झालेलं आहे. तर इकडे चपात्या वगैरे झालेल्या आहे. त्यानंतर आता हे सर्व पीठ वगैरे ठेवून देते मी. आणि पेपर थोडं पाणी सांडल्यामुळे ओला झाला. तो पेपर आता मला डस्टबिनमध्येच टाकावा लागेल, कारण ओला पेपर तर तो एकदम पीठ त्याला चिपकून जातं त्याच्यामुळे. आणि असा पेपर ठेवल्यामुळे त्यावर पीठ सांडलं तर बघू शकता, मग ओटा पण जास्त खराब होत नाही आणि पुसायला पण सोपी जातो. नाहीतर ओठ्यावर पीठ सांडलं की ते पुसताना सर्व इकडे तिकडे होऊन जातं आणि परत खूप वेळ लागतो, पुसण्यामध्ये जातो. त्याच्यामुळे मग मी असंच करून ठेवते. तर इथे चपात्या वगैरे झाल्या. आता हे भांडे आहे बऱ्यापैकी, ते पण घासायला काढायचे आहे. त्यानंतर कुकर झालेला आहे. आता इथे मला वरणाला फोडणी द्यायची आहे. वरण अगदी कधी फोडणीचं करते तर कधी साधंच बनवते मी. सहसा आमच्याकडे साधंच वरण करतात, म्हणजे खातात. तर इथे भात वगैरे झाला आहे आणि आता इथे वरणाला लाल सुकी मिरची आणि जिरं मोहरीचा तडका देते. बाकी दुसरं काही टाकणार नाही आहे. मुलगी पण जास्त वरण खात नाही, मी पण जास्त वरण खात नाही, त्यामुळे थोडंसंच बनवत असते. म्हणजे आम्ही तिघांना होईल एवढं होऊन जाईल ते. थोडं फक्त भातावर घेते, चपातीसोबत तर नाहीच खात. त्यानंतर इथे सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 मिरच्या खूप तिखट आहेत ह्या, त्याच्यामुळे जास्त काही टाकत नाही. त्यानंतर तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी, थोडा हिंग आणि त्यानंतर 2 लाल सुक्या मिरच्या. तर अशा पद्धतीने मी वरणाला फोडणी देऊन देते. आणि ही घरची डाळ असल्यामुळे लवकर शिजते आणि वरण पण चवीला खूप छान लागते. गावावरून आणलेली डाळ आहे त्याच्यामुळे त्याचं वरण खूप छान होते. बघू शकता अशा पद्धतीने माझा स्वयंपाक झालेला आहे. आता ओटा मला क्लीन करायचा आहे. सहसा तर ओट्यावर मी जास्त सामान ठेवत नाही, फक्त स्वयंपाक केलं तेच राहते. आता ह्या पॉटमध्ये चपात्या काढून घेते. ओट्यावर जास्त सामान असलं की मग ते सुचत नाही स्वयंपाक करताना, त्याच्यामुळे फक्त स्वयंपाकाचं जे आहे तेच ठेवते. आणि इथे शेगडी ही कपड्याने स्वच्छ करून घेते. थोडंफार पाणी सांडलं असलं की ते डागं पडतात, त्यामुळे लगेच पुसून घेतलं की बरं राहते आणि मग आपल्यालाही बरं वाटते. नाहीतर ओट्यावर खूप पसारा असला की मग खूप चिडचिड होते. त्यामुळे मी जेव्हा स्वयंपाक केला तेव्हा ते पुसून घेत असते, सकाळी संध्याकाळी. त्यानंतर स्वयंपाकाच्या आधी एकदा डीप क्लीन असते. बघू शकता आभाळ किती आलेला आहे. अशा पद्धतीने खूप असं आभाळ आमच्याकडे आहे. तर असा माझा आजचा छोटा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुलगी आज बाहेर प्रॅक्टिसला गेली नाही, म्हणून घरीच ती आज प्रॅक्टिस करत आहे. तर कसा वाटला माझा व्हिडिओ. बाय बाय.